हॅलो, कशात सर्व. चला तर मग आज आहे मंगळवार, उपवास. तर रोज रोज काय बनवायचं जेवायला समजत नाही आणि भाजीचं तर एवढं टेन्शन येतं की काय विचारू नका. तर आज बनवायचं आहे आपल्याला काय, आळूवडी. तर इथे मी घेते बेसन. तुम्ही कशी बनवता माहित नाही, माझी जरा थोडी वेगळी स्टाईल आहे. वेगळी म्हणजे मी काय करते, मिरची, कोथिंबीर, लसूण, जिरं आणि आलं वाटून घेतलंय आणि हे याच्यामध्ये मिक्स करते. आणि हे बघा, याच्यामध्ये हळद, मीठ, आणि पांढरे तीळ, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं चिंचेचं कोळ टाकायचं आहे आणि हे मिक्स करून पानांना लावायचं आहे. आणि हे आहे आंबट पाणी आणि ह्याच्यामध्ये थोडंसं किंचितचं गूळ. आणि हे बघा, ह्याला सगळं असं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं. हे पातळ केल्याने काय होतं की असं जास्त पानांना हे होतं, म्हणजे पातळ. आणि आता असं एक एक करून मस्त अशा पानांना लावून घ्यायचंय. हे बघा, आता मी इथे, माझं जरा किचन मोठं छोटा असल्यामुळे हे असं मस्त लावून घ्यायचंय. सगळ्या पानांना लावून घेते आणि रोल करून उकडायला ठेवते. आता सध्या कसं आहे ना, श्रावण महिना चालू आहे, उपवास चालू आहेत, त्यामुळे मच्छी वगैरे नसल्यामुळे असंच मुलांना काहीतरी करून द्यावं लागतं तोंडी लावायला. भाज्या तर शक्यतो माझी मुलं कमीच खातात, म्हणजे छोटा खातो, मोठ्या मुलाची जास्त मजा आहे, तो खायला नाही मागत, त्याला नाही आवडत काही भाज्या. मग असं काहीतरी केलं ना तोंडी लावायला का त्याचं जमून जातं. असे सगळ्या ओढ्या मस्त हे करून घेते मी. आणि हे बघा, हे अशा आपण उकडायला ठेवूया आणि नंतर बनवल्यावरती दाखवते. अशा रीतीने आपल्या आळूवड्या तयार आहेत, आळूवड्या. आणि आता आपण याला फ्राय करून घेऊया. चला तर मग. हॅलो गाईस, बघू शकता तुम्ही, आळूवडी तयार आहे. कोणाकोणाला आवडली कमेंट करा नक्की. अजून बाकीच्या भाजत आहे, एवढा तुम्हाला दाखवण्यासाठी. आवडली का? चला बाय.